सकाळी सकाळी वर गच्चीवर गेले तर असं काही वातावरण होतं की बघा हे कबूतर महाशय मस्तपैकी असे गच्चीवर साईडनी असे पाईपच्या तिकडं फिरत होते. छान वाटत होतं. तर गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये. तर हे कबूतर महाशयांचं मस्त काहीतरी चाललं होतं, पाहणं, निरीक्षण करणं आणि छान असं मस्त फिरणं सुरू होतं. त्यांचे बाकीचे मित्रसुद्धा इकडं तिकडं होतेच. तर असं त्यांचं सुरू होतं गच्चीवर गेल्यानंतर. आणि मग सूर्यदर्शन अशा पद्धतीनं दिवसाची सुरुवात झाली. मस्तपैकी सूर्यदर्शन झालं आणि याचे जे मित्र होते कबुतराचे तेही याच्या आजूबाजूला फिरत होते मस्त छानपैकी. तर यांचं सगळ्यांचं काय माहिती काहीतरी बोलणं सुरू असेल, जसं आपलं असतं तसंच काहीतरी असेल. तर असं छानपैकी यांचं सगळं सुरू होतं. सूर्यदर्शनही छान झालं निवांत. आणि यांचं सगळं झाल्यानंतर मग मी आले खाली आणि मस्त अशी फ्रेश गरमागरम कॉफी घेतली, कारण कॉफीशिवाय माझा दिवस असं सुरूच होत नाही. तर छान कॉफी घेतली. नंतर थोड्या वेळाने खाली गेले तर हे पोस्टमन दादा आलेले होते. बघा किती पॅक बांधून आले होते, कारण तापमान खूप वाढलेलं आहे. आणि चुकून अगोदर त्यांनी मला दुसरं दिलं असं वाटलं होतं त्यांना. आणि नंतर मग परत जे काही आलं होतं म्हणजे पत्र, स्पीड पोस्ट चेक आलेला होता असं माझ्या मुलासाठी. तर तो आला. हे कियांशचं बाहेर थोडीशी सावली असल्यामुळे छान वातावरण असल्यामुळे कियांशी सायकल खेळणं सुरू होतं. आणि हे समोरचं जे ग्राउंड आहे घराच्या, ते पण साफसफाई करणं सुरू होतं, कारण परवा 14 एप्रिल महामानवाची जी जयंती आहे तो कार्यक्रम ह्या आमच्या समोरच्या जे ग्राउंडमध्ये होत असतो ते सुरू होतं. आणि इतके झाडं लावलेले ना मोठे मोठे या ग्राउंडमध्ये, कारण हा स्पेस ओपन आहे महानगरपालिकेचाच, त्यामुळं खूप मोठे मोठे इथं झाडं लावले आहेत. आणि सगळेजण असे इथं गाड्या पार्क करतात. असं म्हणतात ना की एक झाड जर लावलं तर म्हणजे कितीतरी त्याचे फायदे होतात. सगळे या झाडाखाली गाड्या लावत असतात. आणि हे इकडं माझ्या मैत्रिणीचं घर आहे, तिच्या पण घरात एक आंब्याचं झाड लावलेलं कंपाऊंडच्या आतच. त्याला पण अशा कैऱ्या अशा मस्त लदबदून आलेल्या होत्या. आणि बाहेर गेलं की हे जेव्हा आपण पाहतो ना, खूप डोळ्याला ही हिरवळ छान वाटते, निवांत वाटते. आणि मला तर खूप आवडते. हे पण दुसऱ्या मैत्रिणी झाड आहे. हे थोडंसं बाहेर असल्यामुळं खूप उन्हाचा तडाखा बसला, त्यामुळं पानांचा रंग तुम्ही पाहताय की खूप वेगळा वेगळा दिसतोय. पण यालाही खूप छान अशा कैऱ्या लागलेल्या होत्या. आणि गडबड अशी होती की मला जायचं होतं महात्मा फुले क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी. एका संस्थेने मला बोलवलेलं होतं अभिवादनाच्या कार्यक्रमाला. म्हणून मग मी लवकर लवकर आवरलं आणि तिथं गेले. तर मस्त अशी तयारी होती. तुम्ही पाहताय की आल्याबरोबर हे सगळ्यांचे तिथे लावलेले होते बॅनर्स वगैरे. आणि अशा पद्धतीने स्वागत होतं ढोलताशानी. आणि हा कार्यक्रम होता, पण खूप गर्दी होती. आणि सकाळी सकाळीच गर्दी होती, कारण मग नंतर टेम्परेचर खूप वाढते, त्यामुळं ही लवकर गर्दी होती. 11चा काहीतरी टाईम होता जेव्हा आम्ही इथं महामानवाला अभिवादन करायला गेलो, क्रांतीसूर्य. कारण घराघरात म्हणजे ज्योतिबा जन्माला यावी. सावित्री तर जन्माला येईल, सावित्री होईलही, पण ज्योतिबाशिवाय सावित्री काहीच नाही असं आहे. म्हणून प्रत्येकाने ज्योतिबा होण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि हे पाहता तुम्ही की जे शिक्षणाचं जे आपण म्हणतो, पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाई फुलेंनी, पण त्यालाही ज्योतिबा फुलेंनी साथ दिली, त्यांचं म्हणजे प्रोत्साहन होतं, त्यामुळे हे सगळं त्या करू शकल्या. तर असे खूप सारे लोक क्रांतीसूर्याला अभिवादन करायला इथं आलेले होते आणि खूप गर्दी होती. त्यानंतर मग इथला कार्यक्रम झाल्यावर मी आले घरी. आणि घरी आल्यावर मग माझ्या मुलांनी सांगितलं की माझ्या भाचीने मला 2 साड्या पाठवल्या होत्या पुण्यावरून. ती पुण्याला असते, तर तिने ह्या 2 साड्या माझ्यासाठी पाठवल्या होत्या. आणि साडी म्हणलं की खूप उत्सुकता. मी हॉलमध्येच थांबले, वरसुद्धा गेले नाही आणि लगेच हे पार्सल फोडायला घेतले. तर अशा तिने मला 2 साड्या पाठवल्या होत्या. ही पर्पल कलरची, जांभळ्या कलरची, कारण माझा खूप फेवरेट कलर आहे जांभळा. आणि तिने ही सुंदर अशी साडी मला पाठवलेली होती, कारण तिचं खूप दिवसाचं चाललं होतं की आत्या मी तुमच्यासाठी काय घेऊन येऊ, पण मी सारखंच म्हणत होते काही नको बेटा मला. नंतर तिने मग काय केलं, पार्सलच पाठवून दिल्या साड्या. तर अशी सुंदर अशी ही जांभळी एक साडी तिने पाठवली होती पर्पल कलरची. आणि त्याचबरोबर एक अशी तिला वाटलं की म्हणजे मी सहसा कधी कॉटनच्या वगैरे साड्या घालते, तर तशी पण एखादी साडी असावी, त्यामुळं ही दुसरी एक साडी पाठवली होती. त्यामध्ये होती कॉटनची येलो साडी. तर ही पण दोन्ही पण साड्या मला खूप आवडल्या. आणि तुम्हाला कोणती साडी आवडली नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि ह्या दोन्ही साड्या खूप सुंदर दिसत होत्या. आणि विशेष म्हणजे ह्या दोन्ही साड्या 1000च्या आतच आहेत काहीतरी. पण तिची खूप इच्छा होती माझ्यासाठी काहीतरी घेण्याची, आणि त्यामुळं मग तिने ह्या 2 साड्या मला तिथून मुद्दामून पाठवलेल्या होत्या. तर खरंच थँक्स टू वैशू. आणि इतक्या सुंदर तू 2 साड्या मला पाठवल्यास, मला खूप आवडल्या ह्या साड्या.
आणि म्हणजे मागे मी तिच्याकडे जेव्हा गेले होते तेव्हाच तिचा नाद होता की आत्या तुम्ही काहीतरी घ्या, आणि मी घेतलं नाही कारण असं वाटलं की आपण म्हणजे मी इतकी मोठी आणि तिच्याकडून कसं काही घेणार काही. तर त्यांनी साड्या पाठवल्या आणि साडी म्हणजे वीक पॉईंट माझा तर खूप वीक पॉईंट आहे, कारण मला साड्या किती जरी असल्या तरी कमीच पडतात. आता खूप वेळा असं घ्यायचं म्हणलं की घरी सगळे म्हणतात घरीच एवढं दुकान आहे तुला कशाला साडी पाहिजे, आणि सगळ्याच मैत्रिणींचं हेच असेल सगळ्यांचं. तर अशा पद्धतीने आजचा दिवस होता. तर आजचा माझा दिवस असा दुपारपर्यंतचा दिवस असा मस्त गेला. तर तुम्हाला कसं वाटला माझा दिवस, आणि साड्या कोणत्या आवडल्या, साडी कोणती आवडली दोन्हीपैकी नक्की सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच. चला भेटू पुन्हा.